जेनी, जेनी कुठेस तू? जेनी चल लवकर, आपल्याला निघायचंय. मॅम तुम्ही इतक्या लवकर आलात? पण जेनी हे काय, तू अजून तयार नाहीयेस? आपल्याला जायचं होतं ना डॉक्टरांकडे. हो मॅम, पण तू अजून कपडे सुद्धा नाही बदलले. जेनी चल ना लवकर आवर ना. हो मॅम, माझं ऐकून घ्या ना. काय झालं जेनी? तुला काही त्रास होतोय का? वेगळं काही आहे का? नाही नाही नाही, मला काय होत नाहीये. आय एम फाईन. मग काय झालंय काय? जेनी आपल्याला जायचंय ना. मॅम आय एम सॉरी. कशाबद्दल? मॅम मला नाही खोटं बोलताय तुमच्याशी. मी ना जे आहे ना ते आता खरं सांगून टाकते तुम्हाला. आपल्याला नाही जायचं डॉक्टरकडे. तुम्ही घरी आवा ना पटकन, म्हणून मी आय लाईड टू यू. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आता तर तू मला फोन करून सांगितलं की आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. मग काय जेनी, काय झालंय? मॅम माझं काहीच कारण नाहीये. मला ते सौमित्रनी. सौमित्रचं काय? नाही, शनायाने मला कॉल करून सांगितलं. सो आय कॉल्ड यू, म्हणून मी कॉल केला. मॅम शनायाने तुला काय? मला काही कळत नाहीये, नीट सांग बरं. मॅम शनायानेच कॉल केला होता. आणि काय? अगं शनाया आता माझ्या बरोबर होती. ती का तुला कॉल करेल आणि असं काहीतरी सांगेल? काय झालंय? आय एम सॉरी, मला नाही माहिती मॅम. मी पण तिला हेच विचारलं की रिझन काय. ती म्हणाली मी आता नाही सांगू शकत. मॅम आय एम सो सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला धावत पळत यावं लागलं. ओ मम्मा रडताय काय? कॉफी प्या. कसं आहे मम्मा, त्या यशवंत बनहट्टींबद्दल जी काही माहिती आपल्याला मिळवायची होती ती सगळी मिळवून झाली आहे. आणि एकच गोष्ट सिद्ध झाली आहे की ते सुधाकर शास्त्री नसून ते यशवंत बनहट्टीच आहेत. त्यांना एक बायको आहे, सौमित्र नावाचा मुलगा आहे. ते अमेरिकेला राहतात, बिझनेसच्या संदर्भात इकडे तिकडे फिरत असतात. आणि ते जिथे कुठे जातात तिथे त्यांची एकच ओळख असते, यशवंत बनहट्टी. आता पुढे काय करायचं ते बोला. काय करायचं? काय करायचं? आता कुठे आशा आली होती? आशा आली होती? मला सांगितलंच नाही. आशा आली होती म्हणजे मनात आशेची पालं बी फुटली होती. आणि तू म्हणतो ते हे नाहीच. मग मी काय करायचं केड्या? मम्मा तुम्हाला असं नाही वाटत का हे जरा अति होतंय म्हणून? काय अति होतंय? म्हणजे बघा ना, तुमच्या मुलीने एका लग्न झालेल्या पुरुषाला पटवलं, म्हणजे त्याला मुलगा असताना सुद्धा त्याच्याबरोबर लग्न केलं. हे तिने केलं तर ठीक आहे, पण तुम्ही पण करताय. निदान वयाचा तरी विचार करा. इतकं काय माझं वय झालेलं नाहीये. आणि एखादा माणूस जर त्याच वयाचा असेल तर काय हरकत आहे? तुम्ही कोणाचंच ऐकणार नाहीये, पण निदान यावेळी तरी माझं ऐका. मम्मा काय माहितीये का, म्हणजे असं करू नका हो. अहो म्हणजे आधी असं केलं असतं ना तर गोष्ट वेगळी होती. पण आता सगळं सेटल आहे. तुम्हाला स्वतःला नोकरी आहे, तुमच्या मुलीचं आयुष्य पण मार्गी लागतंय. अशा वेळी असं करणं बरं आहे का? तुम्हीच सांगा. हा जाऊ दे केड्या, तुला नाही कळणार. तुला नाही कळणार. एका स्त्रीच्या मनातल्या भावना कळायला खूप मोठं मन लागतं. मन लागतं? बापरे, म्हणजे गुरुचं मन किती मोठं असेल. राधा, 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 येडे येडे. मारतोय ना मी हात, कशाला मग? मी पण मारते. राधा, काय काय चाललंय? जेनी झोपली, आरडाओरडा कसला करताय? तुझी काय इथे आलीस? म्हणजे तुम्ही दोघं जण एकत्र कसे काय आलात? पण बरं झालं तू आलीस. शन्या, मी तुला फोनच करणार होते. तू जेनीला फोन करून काय सांगितलंस? एक मिनिट, हिने काय सांगितलं जेनीला? तेच मी तिला विचारतीये. तिने जेनीला काहीतरी फोन केला आणि सांगितलं की माझ्याशी खोटं बोल. काय खोटं बोलायला सांगितलंस? खरं सांग. अच्छा अच्छा, म्हणजे माझ्याशी बोलताना तुला जो जेनीचा फोन आला त्याबद्दल बोलतेस का तू? हो तेच. काय सांगितलंस शनाया, सांग बरं मला. अच्छा ओके ओके, थांब जरा. आता ना आम्ही सगळं तुला खरं सांगतो काय नेमकं घडलंय ते. आम्ही दोघं तुला खरं सांगायला चालूय. दोघं? पण तेव्हा तर तू एकटाच होतास ना. हो पण तू गेल्यावर आम्ही भेटलो ना. सौमित्र, गुरुनाथ आणि मायाला तुम्ही दोघांनी मिळून काहीतरी. अगं नाही ग, त्यांचा काही संबंध नाही या गोष्टीशी. मग काय? मला सांगा ना काहीतरी. सांगतो. मग कधी सांगणार आहे? अगं तू गप्प बसलीस की. आणि बरं आहे जेनी झोपली येते, नाही तर तिच्या समोर आम्हाला काही सांगता सुद्धा आलं नसतं. म्हणजे काय झालंय? मला खरं खरं सांगा, लवकर सांगा. अशी कोणती गोष्ट आहे जी जेनीला सुद्धा सांगायची नाहीये? सांगतो, पण आता आम्ही तुला जे सांगणार आहोत ते तू कोणालाही सांगायचं नाही हे लक्षात ठेव. हो, कारण तू कोणालाच काही सांगणार नाहीयेस ना. अशा टर्म्स आणि कंडिशन आम्ही एक्सेप्ट करून आलोय. कसल्या टर्म्स अँड कंडिशन्स? कोणी दिल्या? काय आहे? सांगा ना काहीतरी.
राधा, तू मला नाही का मुलीबरोबर बघितलंस आज, आणि ती म्हणजे त्या मुलीने एक काम दिलेलं आहे. ती काम दिलं तिने? कोणाला? सौमित्र, श्रेयसला काम दिलंय तिने? नाही 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 नाही, अगं मी मगाशी सांगितलं ना तुला, ते मी खोटं बोलत होतो. श्रेयसचा त्या मुलीशी काही संबंध नाही. श्रेयसचा तिचा काही संबंध नाही. मग कोणाचा संबंध आहे? तिने कोणाला काम दिलंय? नाही, ते सांगितल्यावर जे काही काम आहे ते आपोआप ओपन होणारच आहे. त्यामुळे आम्हाला सांगायलाच लागणार आहे नेमकं काय काम आहे किंवा कोणी दिलंय. पण मी पुन्हा एकदा तुला आठवण करून देतो राधा, की आम्ही हे तुला सांगितल्यानंतर तुला हे कोणालाही सांगायचं नाही, हे नीट लक्षात ठेवा. कारण जर तू सांगितलंस तर आयडेंटिटी ओपन होऊ शकते. हे काय बोलताय तुम्ही? कसलं काम? कुठलं काम? कशाचं काम? आणि मी कोणासमोर हे बोलल्याने कोणाची आयडेंटिटी ओपन होणार आहे मला काही कळत नाहीये. प्लीज मला नीट सांगा. मी परत एकदा सांगतो राधा, शांतपणे आई. आम्ही जर तुला सांगितलं तर तुला हे कोणालाही सांगायचं नाही. क्या तेच तेच परत परत बोलू नकोस. मुद्द्याचं काय ते सांग. जाऊ दे ग, मी सांगते तुला काय झालंय ते. मला जॉब मिळालाय. तुला जॉब मिळालाय? तुला काय गरज आहे आता जॉबची? सांगते सगळं एक्सप्लेन करते. तू ज्या दिवशी मला CEO बनवलंस तुझ्या कंपनीचं, त्याच दिवशी मला ह्यांची पण ऑफर आली होती आणि मी ती ऑफर ऍक्सेप्ट केली. ती ऑफर आली आहे मला अतरंगी रेडिओ स्टेशन कडनं. अगं त्यांना मी RJ म्हणून हवी आहे. हे ऍक्च्युली ना पूजेच्या दिवशीच झालं, केबिन मध्येच, तू नाव डिक्लेअर करायच्या आधीच. अच्छा, असं झालंय का? हो, आधी आयुष्यात काहीच नव्हतं आणि अचानक आता 2 रिस्पॉन्सिबिलिटीज आल्यात माझ्यावर. जे एका साईडला मी बिंदुराणी असणार आहे, जे फक्त तुला आणि बोक्यालाच माहिती असणार आहे, आणि दुसऱ्या साईडला शनाया सबनीस, जे सगळ्या जगाला माहिती असणार आहे. आणि दोन्ही जॉब्स बद्दल बोलायचं झालं ना, तर हे जे RJ बनणं आहे ना, ही माझी अँबिशन आहे आणि राधिका मसाले माझी रिस्पॉन्सिबिलिटी. सो द थिंग इज की मी आता स्मॉल आहे, त्यामुळे मी माझी अँबिशन कधी पण मला हवं तेव्हा पूर्ण करू शकते. पण मला माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीला प्रेफरन्स द्यायचा आहे आता. त्यामुळे सगळं डिसिजन तुझ्यावर आहे आता. सो तुला वाटत असेल ना की मी माझं दुर्लक्ष होईल राधिका मसालेकडे, तर मी यांना नाही म्हणते, काहीच प्रॉब्लेम नाही, मला वाईट पण वाटणार नाही. त्यामुळे आता फायनल डिसिजन काय ते तूच सांग मला. मी त्यांना काय म्हणायचं, हो की नाही? घरी पण असं सस्पेन्स खेळता का? एकदा ती आत, एकदा तू आत. असं कधी खेळलो आम्ही? कधी खेळलो म्हणजे किती वाढत यार सस्पेन्स. काय तुझी बायको, आण ना तिला बाहेर. मला पण कळत नाही ती अशी आत का निघून गेली. यार जॉब बद्दल सांगितल्याचं वाईट वाटलं असेल का रे? काय कळत नाही मला. मी एवढी मोठी जबाबदारी टाकली माझ्यावर, मी नाही म्हणायला पाहिजे होतं रेडिओवाल्यांना. चुकलं माझं यार. तू रडणार आहेस का आता? आता काय कसं विचारायचं? अरे बघ ना, आवाज दे ना तिला. राधा, आज नको देऊ. माझं चुकलं, सॉरी. ती म्हणजे अरे जेनी चुकली. मग आता काय करू? आता काय, जा ना आतमध्ये, तुझंच घर आहे ना. अरे हा शन्या, तुझ्या आयुष्यात इतकी महत्वाची गोष्ट घडतीये, हे असं असताना तुझं तोंड गोड करायला पाहिजे. हे घे. थँक्यू. माझं कशाला? घे, हा. चांगलं आहे. काय अंजीर बर्फी. म्हणजे राधा, शनायाने RJ होण्यासाठी तुझी परमिशन आहे? का नसेल? हे बघ सौमित्र, कोणत्याही माणसासाठी त्याची अँबिशन सगळ्यात महत्वाची असते. सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला काय करायचंय हे कळणं. शनायाला ते कळलंय. तिची इच्छा आहे ना रेडिओ जॉकी व्हायची. आता बिंदू राणीच्या रूपाने ती रेडिओ जॉकी होतीये. चांगलीच गोष्ट आहे. पण शन्या, तुझ्या बाबतीत मी जरा चुकलेच. मी तुला गृहीत धरलं. मी तुला विचारलंच नाही की तुला राधिका मसालेची ही जबाबदारी हवी आहे की नाही. सोपवून मोकळी झाले.
पण तू काळजी करू नकोस. नाही, राधिका मसालेसाठी तू तुझी अम्बिशन सोडण्याचा विचारही करू नकोस. तसं सांगण्याचा अधिकार मला अजिबात नाही. पण तुला इतकं नक्की सांगते की काळजी करायची नाही आणि राधिका मसाल्याची जबाबदारी सोडण्याचं कारणच नाही. मी आहे तुझ्या बरोबर. पण दोन्ही कामं सांभाळायची म्हणजे मी आहे ना. हे बघ, राधिका मसाले ही माझी अम्बिशन, त्यामुळे मी राधिका मसाल्याकडे दुर्लक्ष कसं करेन. तू काळजीच करू नकोस. तुला कोणत्याही गोष्टीची मदत लागली तर मी आहे, पण हा विचार अजिबात करायचा नाही. थँक्यू सो मच. दिस मीन्स सो मच टू मी. थँक्यू खरंच. ऍक्च्युली मला आता काय बोलू तेच कळत नाहीये. नाही, तू काही नाही बोललीस ना तरी चालेल. फक्त आता मी तुला जे सांगितलं तेवढं लक्षात ठेव. मला खरंच जगावेगळी आहेस गं तू. आता मी काय केलंय? नाही, ही गोष्ट तुला सांगण्याआधी आम्ही दोघंही खूप टेन्शन मध्ये होतो, पण तू किती सोपं करून टाकतेस सगळं. नाही, आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सोपा असल्यानं ही सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. मी दोघे इतके भारी वाटतं ना मला. हो ना, हो ना. आता बस झालं आमचं कौतुक. हा, त्यापेक्षा आम्हाला तुझं बिंदुराणी म्हणून कौतुक करायचंय ग. चला सुरू करा लवकर. प्रॅक्टिस केली पाहिजे आता. वेलकम टू माय शो. बिंदूर आणि नाव नाही माहिती शोचं पूर्ण मला, पण वेलकम टू माय शो. माझ्याकडे आज गेस्ट आले आहेत राधिका मसाले आणि कोक्या मसाले. चड्डीत राहायचा, चड्डीत. हा, टॅगलाईन चांगली आहे, चड्डीत राहायचा. हा, बरं, मी करतो फोन. बघ, तुझं फालतू बोलून झालं असेल तर मी बोलू का आता? बोल बाई. अरे दुनियाला अम्बिशन बद्दल भाषण देतोस तू, माझ्या अम्बिशनचं काय? तुझ्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या मुली बघता तुझं नेमकं अम्बिशन काय आहे तेच कळत नाही मला. झाला फालतूपणा करून झाला. किड्या, माझं फक्त एक आणि एकच अम्बिशन आहे, ते म्हणजे राधिका मसालेला बर्बाद करणं. त्यासाठी काय करू तेवढं सांग. री एंट्री म्हणजे तुला शनायाच्या आयुष्यात री एंट्री घ्यावी लागेल. किड्या, तुला वाटतंय तेवढं सोपं आहे का ते? आणि मी सगळ्यांसमोर जाहीरपणे मायाशी लग्न करणार हे बोलून बसलो ना आता. इथेच तर दिसतंय तुझं अम्बिशन नेमकं काय आहे. राधिका मसाल्याची बर्बादी की भेटेल त्या मुलीशी लग्न. किड्या, शहाणपणा शिकवण्यात वेळ वाया घालू नकोस. यापूर्वी मला जेव्हाही प्रॉब्लेम आलाय ना, मी तुझ्याकडे आलोय सोल्युशनसाठी. त्यामुळे आत्ताही काही सोल्युशन असेल तर सांगशील का मला? हा बाई, तुला मार्ग मीच सांगणार आहे, मीच मदत करणार आहे तुझी. नाही रे, पण ते वाटतंय तेवढं सोपं नाहीये. हे बघ, शनाया अशी सहजासहजी नाही ऐकणार. ती ऑलरेडी माझ्यापासून एवढी दूर गेली आहे ना की मला नाही वाटत आता काही होईल. अरे बाई, म्हणून तर एक उपाय शोधून काढलाय मी. तू तिला सांगायचं तू सुधारलाय. म्हणजे? अरे म्हणजे तुला सुधारावं लागेल. म्हणजे मी तिला सांगितलं की गुरु ऑलरेडी सुधारलाय, तुझ्याबद्दल खूप चांगलं चांगलं सांगितलंय तिला. त्यामुळे ना आता ती खुश होईल. तू फक्त हे नाटक कंटिन्यू कर म्हणजे झालं. तुला नक्की वाटतंय असं होईल? यार तू ना बेडूक आहेस, बेडूक. काय? विहिरीत पडलेल्या बेडकाला काय वाटत असतं की ते विहीर म्हणजेच त्याचं जग आहे. त्या विहिरीच्या बाहेर काय आहे ते त्याला माहीतच नसतं. शनायाचं असंच होतं ना आधी. म्हणजे तिच्यासाठी तू विहीर होतास, तिचं जग जे तिला चांगलं वाटायचं. पण जेव्हा तू तिच्या आयुष्यातून निघून गेला त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात राधिका आली, मग हे अम्बिशन आलं, नंतर मग ही राधिका मसाले आली. बाई, तसं पाहिलं तर शनायाच्या आयुष्यात फक्त एकच अम्बिशन होतं आणि ते म्हणजे तू, गुरुनाथ सुभेदार. अम्बिशन्स. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अम्बिशन्स असतील ना. माझ्या पण दोन. दोन? कुठल्या ग? एक म्हणजे तुझं आणि माझं ना हक्काचं घर असावं. ते तर लवकरच पूर्ण होणार आहे. एकदा लोनचं काम झालं ना की गॅरीच्या तोंडावर पैसे फेकू आणि मग घर आपलं. मी पण त्याचीच वाट बघतेय. आणि दुसरं काय? दुसरं म्हणजे ते सुधाकर शास्त्री मला परत भेटावे. काय चाललंय तुझं? तुला सांगितलं ना मी, ते सौमित्रचे डॅड आहेत आणि त्यांचं नाव यशवंत बनहट्टी असं आहे. अगं पण मी त्यांच्याबद्दल बोलत नाहीच आहे ना. मी सुधाकर शास्त्रींबद्दल बोलते. ते जाऊ दे, तुला सांगून काय फायदा. तू मला वेड्यातच काढणार. एक मिनिशन बेबी, तू मध्येच अम्बिशनचं काय आलं तुझ्या डोक्यात? माहिती नाही ग, पण मे बी आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यावर एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ना, म्हणून असेल कदाचित. म्हणजे याआधीचं आपलं आयुष्य किती वेगळं होतं ना. दुसऱ्यांच्या खिशातनं पैसे काढायचे आणि शॉपिंग करायचं.
पण आता तसं नाहीये. आता आपण दोघीही कष्ट करणार आहोत आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगणार आहोत. अगदी माझ्या मनातलं बोललीस. मम्मा, एक पूछू? पूछ. मी लहान असताना मी मोठी होऊन कोण होईल असं वाटलं तुला? खरं सांगू शनी बेबी, लहानपणी तुला इतकी जाड जोड अशी चब्बी अशी गुटगुटीत होतीस ना की मला मोठेपणी ना तू छान अशी मॉडेल होशील असं वाटलं होतं. नंतर तू शाळेत गेलीस, मग 12 करायला लागलीस. मग मला तेव्हा असं वाटलं की तू गुंड किंवा पॉलिटिशियन होशील. कारण दुसऱ्याकडनं आपला फायदा कसा करून घ्यायचा हे तुला त्या वयात कळायला लागलं होतं. मग नंतर तू मोठी झालीस, कॉलेजला जायला लागलीस आणि अचानक इतकी सुंदर दिसायला लागलीस की मला वाटलं तू एका श्रीमंत माणसाबरोबर आता लवकरच लग्न करणार आणि आपला संसार थाटणार आहे. एवढंच वाटलं, अजून काहीच नाही वाटलं. अजून म्हणजे आता तुझी हुशारी बघता मला असं कधीच वाटलं नाही की तू डॉक्टर किंवा इंजिनियर बनशील. म्हणजे मी हे शब्द म्हणजे हे प्रोफेशनची नावं घ्यायला पण घाबरायचे ग तुझ्यासमोर. पण तुझा सगळाच अंदाज खोटा ठरला ना. माझ्याकडे कुठलीही प्रोफेशनल बिझनेस डिग्री नसूनही मी आज राधिका मसालेची हेड आहे. राधिका मसालेचं सगळं फ्युचर माझ्या हातात आहे. शनू बेबी, काय झालं? नाही ग, जस्ट रिअलाइज झाल्यासारखं झालं परत. मम्मा ऐक, मी राधिकाला जसं प्रॉमिस केलं होतं ना तसं मी तुलाही प्रॉमिस करते आज. मी ना खूप काम करणार, खूप मेहनत करणार आणि राधिका मसाले पुढे नेणार आणि सोबतच माझ्या मम्माला जे काही हवं असेल ते सगळं मिळवून देणार. That's like my baby. आता बोल ना, आता हस की. वरती इतके जोर जोरात हसत होता, जेनीला त्रास होईल म्हणून आपण खाली आलो. पण आता हसणार नाही तू, आता बोलणार नाही. काय झालंय, काय बोल की काहीतरी. अगं नाही, एक वेगळेच विचार सुरू झाले डोक्यात म्हणून. असले विचार? हेच ॲम्बिशन. ॲम्बिशन? हा, म्हणजे तू शनायाला समजावत होतीस ना ॲम्बिशन बद्दल, किती छान समजावत होतीस तू. झालं पुन्हा झालं माझं कौतुक सुरू? अगं नाही, मी विनाकारण कौतुक नाही करत आहे, खरंच. म्हणजे तू समजावत होतीस ना तर मला सुद्धा काही गोष्टी नव्याने कळल्या. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात त्याची ॲम्बिशन ही महत्वाची असतेच, हे मलाही माहिती आहे. पण आपल्या ॲम्बिशनमुळे इतर लोक इन्स्पायर होतात, ही किती छान गोष्ट आहे ना. म्हणजे आता तुझं उदाहरण जर आपण घेतलं तर राधा, तू एक साधी गृहिणी होतीस, पण कधीतरी तुझ्या मनात आपण बिझनेस वुमन व्हावं ही ॲम्बिशन तयार झाली. आणि आज तुझ्यामुळे कितीतरी गृहिणी पण इन्स्पायर झाल्या ना. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी करू शकतो हे त्यांना जाणवलं ना तुझ्यामुळे. तर आपली ॲम्बिशन, मी काय चुकीचं बोलतोय का? म्हणजे चुकीचं असं नाही, पण काय चूक आणि काय बरोबर मला आता कळत नाही. मला फक्त इतकंच कळतंय की आपली जी ॲम्बिशन असते ना ती पुढे जाऊन आपली ओळख बनते. म्हणजे आता शनायाच्या बाबतीत बघ, तिला रेडिओ जॉकी व्हावं असं मनापासून वाटतंय. तिला मार्गही सापडला. आता तिची इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही तिला थांबवू शकत नाही. तिची ॲम्बिशन पूर्ण होणारच. बरोबर बोलतेस तू. बघ, शनायासारखी मुलगी सुद्धा मार्गी लागली ग. तिच्याही मनात ॲम्बिशन वगैरे तयार झाली. तुझी तर ॲम्बिशन पूर्ण झालेलीच आहे. तुला असं नाही वाटत की मला विचारावं की माझी काय आहे बाबा ॲम्बिशन? सॉरी, पण मी कशाला विचारायला पाहिजे, तू सांग ना. आता माझी एवढीच ॲम्बिशन आहे की अख्ख्या जगाने मला राधिका सुभेदारचा नवरा म्हणून ओळखावं. ठीक आहे. खरंच खरंच नाही, पिंकी म्हणून वगैरे ओळखतात ग लोक, इतकी लाज वाटते ना. अरे त्याच्यापेक्षा राधिका सुभेदारचा नवरा, ह्याच्यापेक्षा चांगली ओळख काय असू शकते? अरे माझी तर इच्छा आहे की यापुढे मी सौमित्र सुभेदार म्हणून फिरू का. मित्र सुभेदार. ऐक ना, मी मोठ्याने हसतो म्हणून आपण खाली आलो. हस हस तू हस.